नमस्कार सर्वांना, श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे शुक्रवार आणि आज शुक्रवारचं माझं काय रुटीन असतं, मी शुक्रवारी काय काय करते हे मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे। तर आज सकाळी बघा आमच्या इकडं पाणी आलेलं आहे आणि पाणी ना आमच्याकडं खूप पहाटे येतं आणि साधारणतः ना सकाळी 6लाच पाणी सोडलं जातं प्यायचं। तर इथं बघा मी सकाळी लवकर उठून प्यायचं पाणी पहिल्यांदा भरत आहे। सर्व हांडे वगैरे छान स्वच्छ केले आणि पाणी भरून घेतलं प्यायचं। आणि आता माझ्या मुलाची शाळा ना सध्या खूप लवकर सुटते, मे महिना चालू आहे आणि तरी त्यांचं स्कूल सुरू आहे। काय यावर्षी नवीन सुरू केलेलं आहे स्कूलने काय माहिती नाही, पण तो लंच टाईमाला घरी येतो म्हणून मी त्याच्या डब्यासाठी ना इथे नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत आणि आम्हा सर्वांसाठी पण इथे चहा बनवलेला आहे। तर सकाळचा चहा नाश्ता असा बनलेला आहे आणि त्याचा टिफिन पण बघा मी आता भरत आहे। तर गरम गरम छान असं त्याच्या टिफिनसाठी पोहे बनवले। तर तो 12 वाजेपर्यंत छान घरी येतो आणि घरी येऊन तो लंच करतो, म्हणून मग असं हलकं फुलकंच मी आज टिफिनला दिलं। तर सकाळ सकाळी असं पाणी भरून झालं, छान टिफिन पॅक करून झाला आणि म्हटलं आता चला आता आपली रोजच्या डेली कामाची सुरुवात करूयात। तर सकाळ सकाळी ना असं टी व्हीला छान असं भक्तिगीते लावली ना तर खरंच मन खूप जास्त प्रसन्न होतं। आणि सगळ्यात सुंदर आणि माझं फेवरेट आहे ते म्हणजे कनकधारा स्तोत्र। आणि दर शुक्रवारी किंवा दररोज मी हे कनकधारा स्तोत्र आवर्जून ऐकते आणि तुम्ही बघा किती मन शांत होतं आणि घरात इतकं प्रसन्न आणि छान वाटतं ना कनकधारा स्तोत्र ऐकताना। अक्षरशः त्याचे शब्द लिरिक्स ऐकताना ना डोळ्यातून पाणी येतं आणि आईची स्तुती आपल्याला ऐकावीशी वाटते। खूप छान स्तोत्र आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि असे भक्तिगीते ऐकत माझं काम चालू होतं। तर आता बघा इथं किचन कट्ट्यावर त्याचा पसारा आवरायचा आहे, हे नाश्त्याचे चहाचे भांडे पडलेले आहेत। आणि आज शुक्रवारची ना मी शेगडीची पूजा पण करते, कारण आज शुक्रवार म्हणजे आपल्या देवी आईचा दिवस आहे, देवी आईची सेवा करायचा दिवस आहे, आपल्या कुलदेवीचा वार आहे आणि आपल्या लक्ष्मी देवीचा वार आहे। तर आज अन्नपूर्ण देवी आईची मी पूजा करत असते शुक्रवारी, कारण जेव्हा देवींचे वार असतात किंवा पौर्णिमा असते तेव्हा मी शेगडीची पूजा करते। तर आता किचन स्वच्छ आवरून घेत आहे। सर्वप्रथम तर पहिल्यांदा हे जे भांडे पडलेत ना तर हा भांड्यांचा ढिगारा मी काढत आहे। तर पहिल्यांदा स्वच्छ असं भांडे वगैरे सर्व घासून घेते आणि त्यानंतर मग किचन स्वच्छ करते, कारण किचन हे अन्नपूर्ण आईचं मंदिर आहे आणि ते स्वच्छ करूनच आपण पूजा करायची असते। तर असं कपड्यांना डाग वगैरे पडू नये भांड्यांचे, म्हणून मग मी असं कमरेला ॲप्रन बांधते किचन वगैरे स्वच्छ करेपर्यंत, भांडे घासेपर्यंत, जेणेकरून कसं भांड्याचे डाग वगैरे ना आपल्या कपड्यांना लागत नाहीत। आणि हे शेगडीचे स्टँड वगैरे आहेत ना हे पण मी आज स्वच्छ करून घेत आहे, कारण आज शेगडीची पूजा तर आहेच, पण दर शुक्रवारी किंवा दर 2 दिवसांनी ना मी हे स्वच्छ करते, कारण आपण जे फोडणी वगैरे घालतो ना त्याचं पण सगळं चिकटपणा वगैरे त्या शेगडीच्या अशा स्टँडवरती राहतो। आणि आज जरा माझी छान अशी डीप क्लिनिंग पण करणार होते मी किचनची, कारण दररोज तर मी किचन कट्टा स्वच्छ धुते, पण शुक्रवारी ना जरा मी जास्तच डीप क्लिनिंग करते, कारण आज आपल्याला छान अशी अन्नपूर्ण देवीची पूजा करायची असते किचनमध्ये। तर हे नळं वगैरे पण खूप जास्त चिकट झालेले होते, ते सर्व स्वच्छ केले। आणि जी आपली ही टाईल आहे ना ती पण जेवढी काय अशी माझ्या हाताला येईल ना तेवढी असं छान मी स्वच्छ करून घेतली, जेणेकरून आपलं किचन ना असं छान असं चमकेल। आपलं घर, आपलं किचन असं जेवढं स्वच्छ आपल्याला ठेवता येईल ना तेवढं नक्की ठेवायचं असतं, कारण असं स्वच्छ आणि टापटीपपणा बघून ना आपल्याला पण घरात काम करायचा उत्साह वाढतो। तर आज ना माझं हे मी फरशी पुसण्यासाठी ना खडं मीठ वापरते, हे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर ते माझं संपलेलं होतं आणि मला फरशी पुसायची होती किचन साफ करून, तर मग मी ते पॅकेट फोडलं आणि ते भरणी पण साफ केलेली होती। तर त्याच्यामध्ये ना सर्वप्रथम ते खडं मीठ भरून घेतलं आणि त्यानंतर मग जे फरशी पुसायचं पाणी असतं ते मी मागच्या अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला, की हळद, खडं मीठ आणि लिंबू आणि गोमूत्र टाकून आपण फरशी पुसायची असते। तर दर शुक्रवारी पौर्णिमेला अशी फरशी तुम्ही नक्की पुसत जा, जेणेकरून आपल्या घरातली ना निगेटिव्हिटी नक्कीच या गोष्टी केल्याने कमी होते। तर आता त्यानंतर मी हे मीठ वगैरे भरलं आणि त्यानंतर मग गॅस घासायला सुरुवात केली। तर ही शेगडी ना असं एकदम स्वच्छ करून घेतली। तर एरवी ना मी दररोज पुसून घेते शेगडी, रोजच्या रोज काही पाणी टाकत नाही, रोजच्या रोज फक्त साबण लावून पुसून घेते, पण आज ना एकदम अशी त्याची डीप क्लिनिंग करून एकदम स्वच्छ जास्त पुसून घेते। आणि किचनचा कट्टा मात्र मी दररोज स्वच्छ घासून घेते। तर इथं बघा आता हे सगळं जेवढी टाईल वगैरे हाताला येते ना तेवढी मी आवर्जून स्वच्छ करते। तर ही रोज पण करते मी,
पण शुक्रवारी ना जरा जास्त करते आणि असं स्वच्छता केली तरच ना आपलं पण खरंच घरात काम करायचं खूप जास्त मन करतं आणि असं नीटनेटकं ठेवल्याशिवाय ना आपल्या गृहिणींना करमत पण नाही. तर असं झालं तर शेगडीची अशी स्वच्छता वगैरे झाली, छान अशी डीप क्लिनिंग वगैरे करून झाली. त्यानंतर बघा तुम्ही किती छान आणि किती सुंदर वाटतं आपल्या मनाला तशी स्वच्छता बघून. तर आता माझं किचन कटाना पूर्ण असं स्वच्छ करून झालेलं आहे. सगळं पाणी वगैरे मी त्यातून काढलं, टाईल वगैरे पुसून घेतली आणि बघा तुम्ही हा फायनल व्ह्यू किती सुंदर आपला किचन आणि ती टाईल वगैरे चमकत आहे, जेणेकरून पूजा करायलाही आपल्याला खूप छान वाटेल. तर असं घर स्वच्छ वगैरे झालं ना तर खरंच खूप छान वाटतं. तर अशी एकूण एक गोष्ट झाली ना, मला पूजा करायला पण खूप जास्त उत्साह येतो. आणि आता किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर मी इथं दरवाजाची डस्टिंग करायला घेतली. तर फरशी पुसायच्या आधी ना मी सर्व वस्तूंची पहिल्यांदा डस्टिंग करून घेते. आणि आता उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे घरात एवढी धूळ येते ना रोजच्या रोज, कितीही तुम्ही पुसा, कितीही स्वच्छता करा, पण काय माहिती की कुठून एवढी धूळ येते. आणि आपला मुख्य दरवाजा हा तर खूप आपण स्वच्छ आवर्जून करायला हवा, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोणतीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते. तर आजकाल तर ना खूप जास्त उन्हाळा खूप जास्त प्रचंड कडक पडलेला आहे, त्यामुळं धूळ वगैरे येण्याचं प्रमाण जरा जास्तच आहे. त्यामुळं मग मी समोरून आणि पाठीमागून दरवाजा खूप जास्त असं डीप क्लिनिंग त्याची करून घेतली, छान असं स्वच्छ पुसून घेतला मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने, जेणेकरून तो छान असं स्वच्छ होईल. आणि मिठाचे आणि जे हळदीचे सायंटिफिकरित्या पण खूप सारे उपयोग आहेत त्याचे. ते आपल्या अध्यात्मानुसार तर उपयोगी आहेतच, पण ते सायंटिफिकदृष्ट्याही कीटकनाशक आहेत. आता मी संपूर्ण घराची ना इथं डस्टिंग करून घेतली. जे काही घरातले टेबल्स वगैरे आहेत, ड्रेसिंग टेबल वगैरे ना संपूर्ण असं साफ करून घेतलं. आणि त्यानंतर मग सर्वात लास्ट मग मी फरशी पुसते, कारण घरातली सर्व वस्तूंची डस्टिंग झाली ना मग एकदा फरशी पुसलं की घर एकदम स्वच्छ आणि छान चकाचक होतं. आणि फरशीमध्ये पुसताना मी पाण्यामध्ये त्याच्यामध्ये खडं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, लिंबू पिळलेला आहे आणि गोमूत्र टाकलेलं आहे. तर शुक्रवारी मी ह्या गोष्टी आवर्जून करते आणि हे सर्व टाकून मी फरशी पुसते. जर कधी मला लिंबू नाही मिळाला तर फक्त मी लिंबू स्किप करते, पण बाकी सगळ्या गोष्टी मी जे फरशी पुसत आपलं पाणी आहे त्याच्यामध्ये टाकून मग मी फरशी स्वच्छ करते. तर इथं आता सगळं आपलं घर स्वच्छ झालेलं आहे, डस्टिंग झालेली आहे, घर पुसून झालेलं आहे. त्यानंतर मग मी इथं आता स्वतःची पण तयारी करून घेतली. आणि आता ना ऊन पण खूप प्रचंड पडत आहे, एकदम कडक उन्हाळा आहे, सगळीकडेच भरपूर काही ऊन आहे. तर इथं जरा मी मॉइश्चरायझर वगैरे लावलं, त्यानंतर सनस्क्रीन वगैरे लावली आणि छान अशी तयार झाले. थोडंसं आपलं स्किन केअर आपण करायलाच पाहिजे. त्यानंतर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी ना असं मी एक हे सुगंधित मस्त सेंट लावलेला आहे आणि त्याचा सुगंध इतका सुंदर आहे ना, हे मी कॅन्टीनमधून घेतलेला आहे. आज आहे शुक्रवार आणि असा हा फ्रेग्रन्स मी मारलेला आहे, जो माझा फेवरेट आहे आणि मी हा कॅन्टीनमधून घेतलेला होता. तर असं म्हणतात की असं सुगंधित राहिले आणि शुक्रवारी वगैरे ना आपल्याकडे जे अट्रॅक्शन असते, आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि जे आपली अट्रॅक्शन पॉवर असते, जे आकर्षित करण्याची क्षमता असते ती आपली वाढत असते. त्यामुळं असं शुक्रवारी तरी मी नेहमी असं सुगंधित अत्तर वगैरे लावत जा. तर आज शुक्रवार आहे म्हणून मग मी पण आज छान तयार झाले. आणि आपलं आज शुक्रवारचं जरा वेगळं रुटीन पण असतं आणि गरमी खूप आहे, त्यामुळं केस पण मी असे आज वर बांधलेले आहेत. पुण्यात खूप जास्त गरम होतं आहे. तर चला आता आपल्या पुढच्या पूजा वगैरे उरकून घेऊयात. आता सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि आता पूजा अर्चना करून घेऊयात. आणि आता सर्व कामं उरकून झाली आणि पूजेची तयारी सुरू केलेली आहे. तर सर्वप्रथम मी आधी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, जेणेकरून बाकीची माझी तयारी सुरू होईपर्यंत ना मी इथं माझं उंबरठ्याचं लेपन छान सुकेल आणि मग मी रांगोळी वगैरे काढून उंबरठ्याची पूजा करेन. तर इथं लेपनामध्ये ना मी हळदीमध्ये सुगंधित द्रव्य ते मोगऱ्याचं अत्तर टाकलेलं आहे. तर त्याचा ना इतका सुंदर सुगंध आहे आणि असं उंबरठ्यात ना बाहेर येताना जाताना इतका छान सुगंध येत होता त्याचा. आणि हे मोगरा अत्तर ना लक्ष्मी देवी आईचं खूप खूप प्रिय अत्तर आहे. देवी आईला गुलाब, त्यानंतर मोगरा हे सर्व गोष्टी खूप प्रिय आहेत. आणि त्यानंतर मग मी हळदीचं आणि कुंकाचं जे एकत्रित मिश्रण केलेलं होतं त्याचं स्वस्तिक मी मुख्य दरवाजावरती काढून घेतलं. तर स्वस्तिक हे खूपच शुभदायी आहे आणि प्रत्येक आपल्या शुभ कार्यामध्ये याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.
तर आता बघा आपली माझी पूजेची संपूर्ण तयारी झालेली आहे. रांगोळी काढली आणि उंबरठ्याची छान अशी साग्र संगीत पूजा केली. असं हळदीचं लेपन केल्याने आपल्यावरती आई भगवती प्रसन्न होते आणि आपली लक्ष्मी देवी आई कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. अशी उंबरठ्याची साग्र संगीत पूजा केलेली ना कुठल्या सूक्ष्म रूपात म्हणा किंवा कुठल्या तरी प्राण्याच्या रूपात, कुठल्या मानवाच्या रूपात, कुठल्या रूपात देवी आई आपल्याला दर्शन देईल काही सांगता येत नाही. एखाद्या एकदा सूक्ष्म कणामध्येही आई भगवती किंवा आई लक्ष्मी आपल्या घरी येत असते. तर आता उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर मी इथं रोजची नित्यदेव पूजा करायला घेतली. तर सर्वप्रथम ना आपण उंबरठ्याची पूजा करून घ्यायची असते. उंबरठ्याची पूजा करणे म्हणजे आपण आपल्या देवतांना देवपूजेसाठी आमंत्रण देणे असं म्हणतात. त्यामुळे सर्वप्रथम ना आपण उंबरठ्याची पूजा करायची असते. उंबरठा छान असा सजवून सागर संगीत सजवून शुक्रवारी आपण त्या उंबरठ्याची अशी छान पूजा करायची असते. तर त्यानंतर इथं बघा माझी आता रोजची देवपूजा सुरू झालेली आहे आणि काल गुरुवार होता. तर कालची सगळी ही फुलं वगैरे मी उचलली. स्वामींचं जे काही वस्त्र वगैरे घातलेले होते ते काढले. तर आता माझी इथं रोजची देवपूजेची तयारी चाललेली आहे. सर्व देव ना मी आधी प्रथम एका ताटामध्ये काढून घेते जेणेकरून आम्हाला स्नान घालण्यासाठी देवांना खूप सोयीस्कर पडतं. तर आज मग मी संपूर्ण मंदिर पण छान असं पुसून स्वच्छ केलं. तसं तर मी रोजच्या रोज मंदिर स्वच्छ पुसून घेते आणि दररोज मी त्याचा कपडा बदलून घेत असते. दररोज मी नवीन वस्त्र ते अंथरत असते. तर आज आणि त्यानंतर आपल्याला मंगल कलश पण सजवायचा होता. मंगल कलशातलं मी पाणी दररोजच्या दररोज चेंज करते. असं मी शुक्रवार मंगळवारची वाट नाही बघत. मी दररोज मंगल कलशातलं पाणी चेंज करते. तर इथं बघा आता मी सर्व ह्या पायऱ्या वगैरे स्वच्छ केल्या आणि त्यानंतर मग दुसरं छान असं धुतलेलं वस्त्र अंथरलं आणि त्यानंतर मग देवपूजेला मग मी सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या आधी ना मग मी सुंदर असा कलश पहिल्यांदा सजवून घेतला आणि खास आज मी शुक्रवारी वगैरे असे विड्याची पानं आणते जेणेकरून दररोज काही विड्याची पानं आपल्याला जमत नाही आणायला. पण जेव्हा असं सणवार असतात किंवा शुक्रवार मंगळवार असतो त्यावेळेला ना मी आवर्जून मंगल कलशाला विड्याची पानं लावते आणि ते मला 8 दिवस आरामशीर चालतात. आणि आता उन्हाळा असल्यामुळे जरा कमी दिवस चालतात, जरा लवकरच पिकतात. 4 दिवसामध्येच ती पानं खराब व्हायला लागतात. तर इथं आता माझी संपूर्ण पूजेची तयारी सुरू झालेली आहे बघा. सर्वप्रथम मी अग्नी प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मग मी मंगल कलशाची तयारी सुरू करून घेतली. तर मंगल कलशामध्ये ना पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता टाकल्या. त्यानंतर मग एक फूल टाकून घेतलं आणि त्यानंतर मग ही विड्याची पानं आणि फुलं मी जी मार्केटमधून आणलेली होते ना ती स्वच्छ मी असं धुवून ठेवलेली होती. थोडं वर्ष ना कधीही मार्केटमधून आपण फुलं पानं आणली ना पहिले ना ते धुवून घ्यायची, कारण कसं कुठून काय आणलेलं असतं आणि कुठे कुठे त्यांचे कसे हात लागलेले असतात किंवा कुठे कुठे ते पडलेलं असतं, आपण काही सांगू शकत नाही. तर त्यामुळे ना आपण असं देवांना जे वस्तू वापरतो ना ते अशा पवित्र आणि स्वच्छ करूनच वापरायच्या. आल्या हे सर्व संपूर्ण मार्केटमधून आलं ना पहिल्यांदा आपण ते सर्व धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपण देवपूजेमध्ये वापरायचं. आणि खास करून पानांवरती तर बघा तुम्ही या विड्यांच्या पानांवरती किती काय काय घाण लागलेली असते. तर ते पहिल्यांदा पानं तर नक्कीच तुम्ही आवर्जून स्वच्छ करून घेत जा. तर इथं बघा मी आता विड्याची पानं वगैरे लावून घेतली आणि मंगल कलश छान असा सजवला, हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याची स्थापना मंदिरामध्ये करून दिली. आणि त्यानंतर मग मी बाकीची देवपूजा केली, देवांना आंघोळ वगैरे घातली आणि छान असं सुंदर आपली सागर संगीत देवपूजा केली. आणि देवपूजा करणं म्हणजे आपली रोजची एक सवय म्हणून करायची कधीच नाही आपण देवपूजा. तर आपला भाव आणि आपल्या भक्तीचा जो भाव आहे, आपल्या देवाविषयीची जी नम्रता आहे किंवा जे देवाविषयीची आपल्या भावना आहेत त्या देवापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही देवपूजा करायची असते. तर देवपूजा हे एक माध्यम आहे जेणेकरून आपण आपल्या देवाच्या जवळ पोचतो आणि आपले भाव म्हणा किंवा आपली एक कृतज्ञता, आपली एक नम्रता देवापर्यंत आपण पोचवत असतो. तर अशी रोजची नित्यपूजा माझी करून झालेली आहे. आणि त्यानंतर मग मी तुळशी आईची पूजा केली. तर तुळशी देवीला ना मी रोज सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावते आणि तुळशी आईची अशी छान अशी पूजा करते. तर तुळशी आईची पण पूजा करून झाल्यानंतर मग मी आपली अन्नपूर्णा देवी आईची शेगडीची पूजा केली. तर दर शुक्रवारी मी ही पूजा करते. हे मला कुणी सांगतं किंवा म्हणून मी काही करत नाही, तर मला आवडतं हे सर्व करायला म्हणून मी करते. तुम्हालाही असं जेवढं काही जमेल ना हे नक्की गोष्टी करा. तुम्ही बघा हे सर्व गोष्टी केल्याने ना घरामध्ये किती छान प्रसन्न वाटतं, किती सकारात्मक लहरी तुमच्या वाढतात. जर आदल्या दिवशी जरी तुमच्या घरात भांडणं झालेली असली आणि दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या ना तर तुमचं मन बघा तुम्ही किती तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्ही घरातली सगळी भांडणं तंटा किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती सगळी विसरून जाल आणि ह्या सर्व गोष्टी केल्याने ना फक्त सकारात्मकताच तुम्हाला जाणवायला लागेल घरामध्ये आणि सकारात्मक लहरीच जाणवायला लागतील. सगळी निगेटिव्हिटी तुमची घरातील दूर होऊन जाईल. कारण असं कोणतंच घर नाही आहे की जिथे भांडणं होत नाहीत किंवा कटकटी होत नाहीत. पण ह्या सर्व गोष्टी केल्याने ना
त्यांचं जे म्हणतात ना, त्यांची जी निगेटिव्हिटी असते किंवा त्याचा जो असर असतो तो आपल्यावरती अजिबात होत नाही. आणि असं केल्याने हळूहळू या गोष्टी ना आपल्या घरामधून खरंच बाहेर पडतात आणि खरंच खूप जास्त प्रसन्न वाटतं. तर इथं बघा, आता अन्नपूर्णा आईची शेगडीची वगैरे पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी इथं आज धनलक्ष्मी कुंचन मी नक्कीच भरते शुक्रवारी. तर इथं मग मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करायला घेतलेली आहे, कारण आपल्या सर्व रोजच्या देवपूजा वगैरे तर झालेल्या आहेत आणि त्यानंतर फक्त आता कुंचम सेवा माझी राहिलेली आहे. आणि दर शुक्रवारी मी आवर्जून ही कुंचम सेवा करते. क्वचितच असा कोणता तरी शुक्रवार जातो की काहीतरी काम वगैरे असेल तर माझ्याकडून ह्या सेवा होत नाहीत, पण आवर्जून माझ्याकडून ह्या सेवा माझी देवी आई करून घेते. आणि त्यासाठीच खरंच मी देवी आईच्या पुढं नतमस्तक आहे आणि की खरंच की आई माझ्याकडून इतक्या छान सेवा करून घेते. आणि मला हे करून पण ना माझ्या मनालाही खूप छान समाधान वाटतं, खूप भारी वाटतं. आणि हे केल्याने माझ्या मनाला इतका आनंद होतो ना, खरंच सांगते. अशा पूजा अर्चना केल्याने ना मला खूप खूप मस्त वाटतं. आणि हे कुणी सांगतं म्हणून मी नक्कीच नाही करत, कारण हे मला करावंसं वाटतं आतून, म्हणून मी या गोष्टी करते. मला मनापासून या गोष्टी करायला आवडतात. देवीच्या सेवेमध्ये मला रमायला आवडतं. आणि इकडं तिकडं बसण्यापेक्षा आपण कुणाच्याही अध्यात्मात राहण्यापेक्षा अध्यात्मात राहणं कधीही चांगलं. धनलक्ष्मी कुंचम सेवा कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे. आणि माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना आता माहिती झालेलं आहे की कुंचम सेवा कशी करायची. कारण आता बघा तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे बघा, धनलक्ष्मी कुंचम सेवेचे अनुभव बायका किती साऱ्या शेअर करत आहेत. तर खूप जणींना याचा खूप खूप छान अनुभव येत आहे. आणि ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांच्या खूप जणींच्या दूर होऊन त्यांचे आयुष्य खूप छान मार्गी झालेले आहेत आणि त्यांचे संसारही खूप सुखासमाधानाने सुरू आहेत. तर आपल्या घरामध्ये सुख, समाधान, आरोग्य आणि धनसंपत्ती नांदावी म्हणून ही सेवा खरंच खूप खूप उत्तम आहे. आणि देवी आईविषयीची एक कृतज्ञता किंवा देवी आईने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याच्याविषयीची आपण तिला एक थँक्यू म्हणून तरीही आपण ही सेवा करायची असते. आपल्या मनामध्ये तिला देवी आईला काही मागावं म्हणूनच करण्यापेक्षा तिच्याविषयीची एक आपली ओढ आहे, एक आपली सेवा करण्याची जी ओढ आहे ना, ती भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सेवा आपण कराव्यात असं मला तरी वाटतं. कारण आईने आपल्यासाठी ना खूप काही केलेलं आहे आणि आपण देवी आई जे न मागता आपल्याला देते ना ते खरंच खूप छान असतं. कारण जे देवीनं दिलेलं असतं ना ते आपल्या चांगल्यासाठी असतं आणि तिने दिलेला आपल्यासाठी हिरा असतो असं मला तरी वाटतं. तर इथं बघा, आता माझ्या पूजा अर्चना झाल्या आणि संपूर्ण घरामध्ये मी धूप वगैरे दाखवून घेतला आणि अशा प्रकारे माझ्या आता संपूर्ण आजच्या पूजा झालेल्या आहेत. आणि जे काही आपला वाचनाचा भाग असतो, जे काही आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करायचे असतात ते मी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर वाचन करून घेते. कारण जे लक्ष्मीच्या सेवा असतात ना त्या प्रदोष काळामध्ये केल्यानंतर ना अधिक प्रभावी होतात. तर मंत्र स्तोत्राचं पठण वगैरे मी संध्याकाळी करते आणि जी आपली स्वामी सेवा असते, जी नित्य सेवा असते ते मी सकाळीच करून घेते. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय.